जुन्या भांडणाच्या कारणावरून सोनगाव तालुका बारामती इथे एका महिलेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून धारदार चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी घडली होती। या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर बारामती पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेत कांचन साक्षर भोसले वय वर्ष 38 राहणार सोनगाव या गंभीर जखमी झाल्या होत्या। या प्रकरणी नियोजन संदीप भोसले राहणार सोनगाव याच्या विरोधात 24 डिसेंबर 2025 रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी आपल्या राहत्या घरी असताना आरोपीने घराचं दार फोडून जबरदस्तीने आत प्रवेश केला। त्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर गंभीर जखमी होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार भारत खारतोडे तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने, मनोज पवार व जितेंद्र शिंदे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठवण्यात आले। आरोपीवर यापूर्वी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत 7 तर वालचंदा नगर पोलीस स्टेशन हद्दीत असे एकूण 2 असे 9 गुन्हे दाखल असून त्यामध्ये चोरी व मारामारीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। आरोपी 4 गुन्ह्यांमध्ये फरार होता। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 109, 118, 1, 115, 2, 189, 2, 190, 191, 1, 2, 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने करत आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।